एकदम शॉकिंग. 4 दिवसानंतर बघितल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला दुसरा बॅक्टेरिया ग्रो झालेलाच नाही, कारण स्टराईल मेडियम होतं. पण याच्यामध्ये दुसरं काय होतं, दुसरं एक तुम्हाला थर दिसत असेल पूर्णपणे, या थरावरती तुम्हाला काय दिसत आहे असं. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या युद्ध परिस्थिती चालू आहे, तर आपल्याला युद्धाबद्दल आज काही बोलायचं नाही. पण युद्धामधली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की इस्रायलसारखा देश आहे, खूप छोटा आहे, पाण्याची कमतरता आहे, नेहमी तिथं युद्धामुळे अशांतता राहते, तरीसुद्धा त्यांची जी शेती आहे ती आपल्यापेक्षा खूप खूप पुढे आहे. त्याचं कारण एकच आहे की त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या 2 गोष्टींवर भर दिलेला आहे. तर मला आजचा जो विषय आहे, गुळाचा वापर, जो आपण सर्रासपणे बॅक्टेरियाच्या किंवा फंगसच्या मल्टिप्लिकेशनसाठी वापरतो, तर त्याच्यामध्ये खरंच वैज्ञानिकदृष्ट्या ते बरोबर आहे का, याबद्दल आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर तुम्हाला सांगायचं, मला जे जिलेबी आपण खातो घरी, त्याच्यामध्ये सुद्धा एक ईस्ट वापरलं जातं, त्याला मराठीमध्ये खमीर म्हणतात. तर त्याला सुद्धा ॲक्टिवेट करण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर होतो. तर शेतकरी मित्रांना हे कळलं पाहिजे की ॲक्टिवेशन आणि मल्टिप्लिकेशन या दोघांमध्ये फरक आहे. ॲक्टिवेशन म्हणजे काय, तर उत्तेजित करणे, आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यांची संख्या वाढवणे. तर जर तुम्ही गुळाचा वापर बॅक्टेरिया किंवा फंगसच्या मल्टिप्लिकेशनसाठी करत असाल, तर तुम्ही ॲक्टिवेशनपर्यंत करा, म्हणजे 6 तासापर्यंत, 8 तासापर्यंत. पण मल्टिप्लिकेशन जर करत असाल तर त्याचे संभाव्य काय धोके आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि माझी विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान नसल्यापेक्षा कधी चांगलं. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मायकोरायझा जो आहे तो शेतामध्ये आपण मल्टिप्लाय करता येऊ शकत नाही, ह्याच्यापर्यंत आपण पोहोचलो होतो. पण आता बरेचसे शेतकरी आहेत की ते त्यांच्या शेतामध्ये जीवाणू, परत बुरशी, जी जैव बुरशी असते किंवा जैव पद्धतीने बायोलॉजिकलचे बॅक्टेरिया आणि फंगस ते वापरतात. तर ते वापरणं चुकीचं आहे का बरोबर, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बरेचसे शेतकरी बॅक्टेरिया, ठीक आहे, बायोफर्टिलायझर आणि बायोफंजिसाइड सर्रासपणे शेतामध्ये वापरतात. मग त्यांच्याबद्दल काय असलं पाहिजे, त्याच्यावर ते मल्टिप्लाय केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हे आपण 2 वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे बायोफर्टिलायझर्स आहेत, जसे की NPK असेल, तुमचं PSB असेल, KMB असेल, तुम्ही शेतामध्ये आणल्याच्यानंतर मल्टिप्लाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तर याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रामुख्याने बघावं लागेल की तुम्ही बऱ्याच वेळा असा व्हिडिओ पाहिलेला असेल, म्हणजे असे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील, एक नाही बरेच पाहिले असतील, की ज्याच्यामध्ये क्लेम केलेला आहे किंवा तुम्हाला काही सांगितलं बरं असेल की 200 लिटरची टाकी घ्या, त्याच्यामध्ये गूळ टाका, आणि गूळ टाकल्याच्या नंतर त्याला 4-5 दिवस ढवळत राहा, आणि मग नंतर तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि ते तुम्ही अप्लाय करा. मित्रांनो, ठीक आहे. हे आता जे ह्याच्यामध्ये दिसत 2 आहे गोष्टी या मला तुम्हाला उपकरणाला क्लिअर लॅमिनार एअर फ्लो व्हिडिओ म्हणतात. पहा. त्याच्या मागच्या साईडला जे फिल्टर दिसत आहे, त्या फिल्टरमधून अतिशय शुद्ध हवा येत असते. ती कशी, ती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तिथे एक दिवा लावलेला आहे, त्या दिव्याच्या आसपासच तो व्यक्ती काय करत आहे, इनॉक्युलेशन करत आहे, म्हणजेच विरजन लावत आहे. जो पण बॅक्टेरिया आहे त्याचं मल्टिप्लिकेशनसाठी लागणार जो स्टार्ट आहे तिथं बनवत आहे. आणि जर हे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा लॅबोरेटरीमध्ये केले जातात, तेव्हा तिथं मोठे मोठे फर्मंटर्स असतात. सांगण्याचा उद्देश हा की हे जे सगळं वातावरण निर्मिती केलेली आहे, खालचा प्लॅटफॉर्म पुसलेला असतो 70% इथेनॉलनी, वापरणारा व्यक्तीसुद्धा स्वतःचे हात वगैरे स्टराईल करतो. हे एवढ्यासाठीच आहे की त्यामध्ये कसलाही प्रकारचा दुसरा कुठलाही बॅक्टेरिया किंवा फंगस त्यात ग्रो नाही झालं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे केलं जातं, तेव्हा खूप मोठ्या मोठ्या फर्मंटरमध्ये कंट्रोल्ड कंडिशनमध्ये याचं काय केलं जातं, मल्टिप्लिकेशन केलं जातं. तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या वातावरणामध्ये इथं ते आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दिसला असेल 4 महत्त्वाच्या गोष्टी, जेव्हा पण एखादा बॅक्टेरिया किंवा एखादं बायोफर्टिलायझर असेल किंवा बायोफंजिसाइड एखाद्या प्रयोगशाळेमध्ये केलं जातं, तेव्हा 4 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली असते. नंबर 1, त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे काही ग्लासवेअर्स आहेत, काचेची भांडी आहेत, किंवा जे पण त्याच्यामध्ये लागणारी इनॉक्युलेशन निडल असेल, म्हणजे ती सुई ज्याच्यामध्ये इनॉक्युलेशन केलं जातं, त्याला सुद्धा स्टराईल केलं जातं की तिला 121 डिग्री सेल्सिअसला 50 PSI प्रेशरवरती, कुकरसारखं एक उपकरण असतं, त्याच्यामध्ये त्याला स्टराईल, सगळी भांडी स्टराईल केली असतात. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती ते सगळं हँडल करत आहे तो पूर्णपणे त्याचे हात जे आहेत, हाताला तो 70% इथेनॉल किंवा त्याचं प्लॅटफॉर्म आहे, किंवा तोंडाला सुद्धा मास्क लावतात, खालचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला सुद्धा 70% इथेनॉलनी वाईप केलेलं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला दाखवणार आहे, याच्यामध्ये असतात, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या मागे असतात हेफा फिल्टर्स. हेफा फिल्टर्स काय असतात,
तर त्याच्यामध्ये 0.3 मायक्रोमीटरपर्यंतचे जेवढी पण काही स्पोर्स असतील ते अवॉइड करून ती हवा येते, म्हणजे शुद्ध हवा, म्हणजेच निर्जंतुकीकरण केलेली हवा येते, जेणेकरून हे सगळं का केलेलं आहे की आसपास आपल्या लाखो करोडोच्या संख्येनं वेगवेगळ्या प्लांट्सचे, झाडांचे, प्राण्यांचे, माणसाचे सगळे स्पोर्स आपल्या आजूबाजूला सस्पेंडेड असतात, तरंगत असतात. तर ते त्याच्यात वाढू शकतात, कारण तो एक न्यूट्रिशियस मीडिया असतो, तो वाढू शकतात, म्हणून हे सगळं त्याच्यामध्ये कुटाणा केलेला असतो. त्याच्यात पुढचं अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की तिथे एक तुम्हाला दिवा दिसला असेल, तो दिवा काही दिसत नाही म्हणून नसतो, तर तो दिवा असतो त्याच्या आजूबाजूला जे काही स्पोर्स आहेत त्या तापमानामध्ये जिवंत राहणार नाही, म्हणून तेवढ्याच झोनमध्ये, तेवढ्याच जागेमध्ये ते इनॉक्युलेशन केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पूर्ण करण्यापूर्वी जे लॅमिनार एअर फ्लो जे उपकरण असतं, ज्याच्यामध्ये हे सगळं निर्जंतुकीत वातावरण त्याच्यामध्ये निर्माण होतं, तिथं 10 मिनिटं आधी UV रेडिएशनची ट्यूब तिथं लावलेली असते. इथं तुम्हाला दिसत असेल, ही ट्यूब का लावलेली असते, कारण का तिथे असणारे सगळे जे काही स्पोर्स आहेत ते मेले पाहिजेत. आणि एवढ्या सगळ्या शुद्ध वातावरणामध्ये त्या जीवाणूचं, बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन केलं जातं किंवा त्या फंगसचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. आणि त्या उलट आपण शेतामध्ये काय करत आहात हे तुम्ही बघून घ्या. एवढ्या आपण तिथं काळजीने आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो का? ठीक आहे. आता त्याच्या पुढचा एक मला प्रश्न आहे शेतकऱ्यांना, जे पण असं करत असतील ते म्हणत असतील की नाही ह्याच्याने आपलं इकॉनॉमिकली आपल्याला बेनिफिट होतं, मल्टिप्लाय होतं. तर मग कंपनी का नाही करत? जर हे अशा पद्धतीने 200 लिटर जर 4 दिवसामध्ये तयार होत असेल तर कंपनी एवढा खर्च करून का बरं एवढे प्रयोगशाळेमध्ये करून त्याचं इनॉक्युलेशन करून ते करत असेल? हा पहिला प्रश्न, हे तुम्ही त्याचं उत्तर शोधा. दुसरा प्रश्न, हे जर एवढं स्वस्त बनणार असेल, समजा तुम्ही 200 रुपयाचं 200 ग्रॅम तुम्ही समजा PSB किंवा एका बॅक्टेरिया आणलेला ह्याच्यामध्ये टाकला, म्हणजे प्रति ml तुम्हाला ₹1 खर्च येईल. त्याचं अजून काही जण व्हिडिओमध्ये सांगतात की त्याचं विरजन परत तुम्ही मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्ही 1 पैसा त्याच्यापेक्षाही कमी करू शकता. हे करू शकत असेल तर ही कंपनी का नाही करत? का त्याच्यामध्ये एवढा खर्च करून त्या जे तुमचा बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, तुमच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये एका काउंटमध्ये देण्याचा प्रयत्न करते? ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा, मग तुम्हाला समजून जाईल की तुम्ही चुकीचं करताय का बरोबर करताय. आता पुढे तुम्हाला एक दाखवायचं आहे मला, एक शास्त्रज्ञ आहेत, जे यूट्यूब चॅनल आहे त्यांचं पण, आणि त्यांनी एक प्रयोग करून घेतलेला आहे. त्यांचं नाव आहे तुषार त्यागी, हे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्यांनी एक प्रयोग केलेला आहे, तुम्हाला मी दाखवते की हा जो प्रयोग आहे याच्यामध्ये गूळ दोन फ्लास्कमध्ये टाकलेला आहे. एका फ्लास्कला स्टराईल केलेला आहे पूर्णपणे, जसं मी तुम्हाला सांगितलं वैज्ञानिक दृष्टीने किंवा शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं हे केलेलं असतं त्या पद्धतीने केलं. दुसऱ्या जसं आपण नॉर्मल नाही का करतो शेतामध्ये डायरेक्ट गूळ टाकून देतो त्या पद्धतीने केलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनसाठी आपला जो इनॉक्युलम आहे तो टाकलेला आहे दोघांमध्ये पण. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतील एकदम शॉकिंग. 4 दिवसानंतर बघितल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला दुसरा बॅक्टेरिया ग्रो झालेलेच नाही, कारण हे स्टराईल मीडियम होतं. पण याच्यामध्ये दुसरं काय होतं की दुसऱ्या इथं तुम्हाला थर दिसत असेल पूर्णपणे, या थरावरती तुम्हाला काही दिसत आहेत, असं कापसासारखं दिसत आहे. तर हे दुसरे ह्याच्यामध्ये काय झालेले आहेत, बॅक्टेरिया आणि फंगस ग्रो झालेले आहेत. आणि मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आम्ही दुसरे फंगस होऊ द्या ग्रो, पण आमचा जो बॅक्टेरिया टाकला तो तरी मल्टिप्लाय होत असेल. आता ते एक तुम्हाला अजून शॉकिंग मी रिझल्ट दाखवते की बघा, तुम्ही जो स्टराईल केलेला जो माध्यम होतं त्याच्यामध्ये काउंट किती आहे, कमीत कमी तो मेंटेन तरी आहे, 2 पासून 1.2 10⁹ पर्यंत आलेला आहे. इथं काउंट बघा 1च्या खाली गेलेला आहे. एवढा कमी काउंटवरती तुमचं काही भागू शकतं का? एवढे पैसे देऊन आलेलं कॉन्सन्ट्रेटेड तुम्ही बॅक्टेरिया त्याला डायल्यूट करून त्याला दुसरे बॅक्टेरिया त्याच्यावरती ग्रो करून तुम्ही त्याला खराब करत आहेत. दुसरी गोष्ट अजून एक दाखवायची तुम्हाला प्रूफ म्हणून, प्लांट पॅथॉलॉजीचा एक बुक आहे जे खूप पॉप्युलर आहे ॲग्रिकल्चरमध्ये, ज्याचे की ऑथर आहेत ॲग्रीवॉस. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते काही असं सांगणार नाही, ते प्रयोगातूनच सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही स्पोर्स आहेत त्या बॅक्टेरियाचे ते जमिनीमध्ये किंवा पिकांच्या अवशेषामध्ये 3 ते 6 वर्ष जिवंत राहू शकतात. असा एकदम तुम्ही रेडीमेड तिथं काहीतरी तयार करणार आहात. हे सगळे स्पोर्स तिथं हवेमध्ये, जमिनीमध्ये आणि अवशेषामध्ये सस्पेंडेड राहणार आणि तुम्ही तिथे 4 दिवस तिथं ते ठेवणार, ते मल्टिप्लाय करणार आणि तुम्ही पिकांना जे रोग कमी करायला पाहिजे ते वाढीस कारणीभूत ठरणार. त्यामुळं कंपनीमधून जो दिलेला काउंट असतो तो काउंट व्यवस्थित बघा. तो काउंट व्यवस्थित असेल तर डायरेक्टली तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये तो ड्रेंचिंगच्या सहाय्याने तुम्ही देऊ शकता, त्याला मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. जर असं असेल तर हे सगळे जुगाडू व्हिडिओ फक्त इंडियन फार्मर्समध्येच आहेत. तुम्ही डेव्हलप कंट्रीमध्ये मला एकही व्हिडिओ किंवा एकही रिकमेंडेशन मला असं सांगा की त्याच्यामध्ये गुळामध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हेच अशाच पद्धतीनं फंगस होऊ शकतो का, ह्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. आशा करते की तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये टाका. आणि मला असं वाटते की तुम्हाला याच्यातून काहीतरी नाविन्यपूर्वक शिकायला मिळालं असेल. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. धन्यवाद.